हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 38. जसं द्याल तसं घ्याल. एक भिक्षुक होता. त्याची भिक्षुकी फार चांगली चालत नसे. त्यामुळे तो भिक्षुकी करून शिवाय भिक्षाही मागायचा आणि आपला चरितार्थ चालवायचा. एक दिवस त्याची पत्नी त्याला म्हणाली की आज आपण एखाद्या श्रीमंताकडे सावकाराकडे भिक्षा मागा, म्हणजे तो तुम्हाला भरपूर भिक्षा देईल, म्हणजे आपल्याला पोटभर अन्न खायला मिळेल. नेहमीप्रमाणे सकाळी तो भिक्षुक कामाला बाहेर पडला. दुपारपर्यंत पौरोहित्य करूनही त्याला फारशी दक्षिणा मिळाली नाही. त्यामुळे मोठ्या खिन्न मनाने तो रस्त्याने चालत आपल्या घराकडे जात होता. इतक्यात समोरून रस्त्याने एक मोठा सावकार आपल्या नोकरांसह येत असलेला त्याने पाहिला. त्याला त्याच्या पत्नीने सावकाराकडे भिक्षा मागा असे सांगितल्याचे आठवले. हा विचार मनात येतच तो रस्त्यातच उभा राहिला. काय आश्चर्य! खुद्द तो सावकारच त्या भिक्षुकाकडे आला आणि त्या सावकाराने गुडघ्यावर बसून त्या भिक्षुकाकडे ओंजळ पसरली. अर्थातच याचकाला विनमुख पाठवू नये या धर्माप्रमाणे त्या भिक्षुकाने आपल्या झोळीत हात घातला आणि पौरोहित्य करताना मिळालेले तांदूळ स्वतःच्या ओंजळीत घेतले. इतक्यात त्याच्या मनात विचार आला की हा तर मोठा धनाढ्य सावकार आहे, याला जास्त कशाला द्या. असा विचार करून त्याने त्या सावकार याचकाच्या ओंजळीत तांदूळाचा एक दाणा ठेवला. सावकाराने त्या भिक्षुकाला वाकून नम्रपणे नमस्कार केला. लगेच भिक्षुक सावकारापुढे आपली झोळी पसरून ओम भवती भिक्षां देही असे म्हणाला. सावकाराने आपल्या नोकराला इशारा केला. नोकराने सावकाराच्या हाती तांदूळाने भरलेले ताट दिले. सावकाराने भिक्षुकाच्या झोळीत झोळी भरून तांदूळ घातले. भिक्षुकाला नमस्कार करून सावकार आपल्या मार्गाने निघून गेला. भिक्षुक आपल्या घरी आला. बायकोला त्याने तांदूळाने भरलेली झोळी दिली. बायको खूप खुश झाली. म्हणाली, आता याचा भात करते. आपण सर्वजण आता पोटभर जेवूया. तिने लगेचच झोळीतील तांदूळ ताटात ओतले आणि पाहते तर त्या तांदूळात वरचा एक दाणा सोन्याचा होता. तिने मोठ्या हर्षभराने भिक्षुकाला तो दाखविला आणि म्हणाली, आणखी सोन्याचे तांदूळ आहेत का ते पाहते. ती शोधू लागली, परंतु तिला काही आणखी सोन्याचे तांदूळ सापडत नव्हते. भिक्षुक काय समजायचे ते समजला. तो म्हणाला, शोधू नको, एकच असणार. हरि ओम.